प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। देर से यदि आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिगोत नाम में सब पवित्र लोगों को देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु की बड़ी दया है कि प्रभु ने और भी एक दिन हमें दान दिया। आणि देवाची खूप मोठी दया आहे की अजून एक दिवस प्रभूने आपल्याला दान दिला उनका पवित्र वचन हमको देख रहा है। आणि प्रभू त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला घेऊन आला. और आज भी भारत में कितने जगहों पर भयंकर बाढ़ हो रहा है और बहुत बहुत लोगों का मृत्यु हो रहा है। लोगों को खाने पीने के लिए कुछ भी नहीं, बहुत भयंकर परेशानियों में है, पर उसका बीच में भी इतना अनुकूल परिस्थिती प्रभु हमें पैदा कर दिया। आणि आज भारत देशामध्ये सुद्धा कितीतरी ठिकाणी पूर आलेला आहे. लोकांना खाण्यापिण्याकरता नाही, लोक मरत आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रभूने आपल्याला किती शांत वातावरणामध्ये या ठिकाणी एकत्र केलं. केरला में अभी इस बारिश में अभी 21 लोगों का मृत्यु हुआ और बहुत लोग मानव करीब 6000 से ऊपर लोग मानव जो पानी के कारण अपना घर छोड़ करके दूसरे जगहों में मलबूत को रखा है. आणि केरळमध्ये सुद्धा या पावसामुळे 21 लोकांचा मृत्यू झाला आणि 6000 पेक्षा जास्त लोक जे आहे ते आपलं घर सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाले. मतलब लोग कितना प्रकार का परेशानियों में आणि लोक कितीतरी प्रकारच्या त्रासामध्ये आहे. परंतु प्रभु ने हमें कितना शांति से रखा. आणि प्रभूने आपल्याला किती शांतीने ठेवलं. हम उनसे अच्छा है इसलिए नहीं, आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत म्हणून नाही, परंतु हमें इससे कुछ बात सीखने के लिए हमें अवसर देता. आणि याच्याद्वारे आपल्याला काही शिकण्याची संधी आहे. उनके लिए भी प्रार्थना करना हमारा कर्तव्य है. आणि त्यांच्याकरता सुद्धा प्रार्थना करणं आपलं कर्तव्य आहे. प्रभु को धन्यवाद देता है. आणि प्रभूला धन्यवाद असो. आपको मालूम है जब लोग आपके सबके मस्त रहता है तो लोग कुछ ना कुछ गड़बड़ी भी डाल देते हैं. आणि लोक खाऊन पिऊन ज्यावेळेला मस्त राहतात त्यावेळेला काहीतरी गडबड पण टाकतात. मेरा हमारा कई घरों में कई मंडलियों में ऐसा बहुत समस्या होता है. आणि पुष्कळ घरामध्ये पुष्कळ मंडळींमध्ये अशा पुष्कळ प्रकारच्या समस्या होतात. ये कहाँ से आता है? आणि या समस्या कुठून येतात. मेरा जब याकूब 4 अध्याय का पहला वचन में आणि याकूब त्याचा 4 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये तुम्हें लड़ाई और झगड़े कहाँ से आ गए? क्या उन सुख विलासों से नहीं जो तुम्हारे अंगों में लड़ते भिड़ते हैं? देखा हमारा कहाँ से लड़ाई आता आणि मग हे भांडणं कुठून येतात. है ना. आप परमेश्वर प्रियो हमारे जीवन में इस प्रकार का गड़बड़ी कौन डालता? आणि आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गडबड पूर्ण टाकतं. प्रभु में होने के बाद में हम कैसा जीवन बिताना चाहिए. आणि प्रभूमध्ये असताना आपण कशा प्रकारचं जीवन हे जगलं पाहिजे. और वचन क्लियर कहता है कि शैतान को अवसर नहीं देना. आणि देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की सैतानाला वाव देऊ नका. है ना. उसी याकूब 3 अध्याय है उसका माना 14 से 16 वचन पढ़ा. आणि याकूब 3 अध्याय 14 ते 16 वचन. यदि तुम अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते हो. देखो कड़वी डाह और कड़वी विरोध, वो कड़वी के सबके साथ जोड़ना. कड़वी डाह और कड़वी विरोध रखते हो तो सत्य के विरोध में घमंड न करना. हाँ. और न तो झूठ बोलना. हाँ. यह ज्ञान वह नहीं हाँ. जो ऊपर से उतरता है, हाँ. वरन सांसारिक ये संसारिक है, और शारीरिक है, और शैतानी है. शैतानी है. आगे. क्योंकि जहाँ डाह और विरोध होता है यहाँ पर डाह और विरोध होता है. वहाँ हत्या और हर प्रकार के दुष्कर्म भी होते हैं. देखो इतना क्लियर हमारे जीवन में कभी भी मतलब गड़बड़ी डालने के लिए विरोधी कई प्रकार कुछ ना कुछ बात लाते रहेगा. आणि आपल्या मनामध्ये अशा प्रकारे गडबड टाकण्याकरता विरोधी सैतान नेहमी काही ना काही कार्य करत राहतो. लेकिन हमें प्रभु ने उस अंधकार से ज्योति में लाया है. आणि प्रभूने त्या अंधकारापासून आपल्याला प्रकाशामध्ये आणले. हमारे बीच में ऐसा कुछ बात होना उनका दिल को बहुत भयंकर दुख है. आणि आपल्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होणं याचा अर्थ प्रभूच्या हृदयाला खूप दुःख आहे. है ना. हमारा पारिवारिक जीवन में हमारा मंडली जीवन में सब ये बात को हमें पारखना है. आणि आपण आपलं पारिवारिक जीवन आणि मंडळी जीवन याच्यामध्ये आपण हे पारखायचं आहे. प्रभु में आने के बाद में कितना मानव भय मानते हुए प्रभु का सम्मान करना चाहिए. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर किती प्रभूचं भय बाळगून प्रभूचा आपण सन्मान करायला है पाहिजे. ना. जब मानव 2 कोरिन्थी 7 अध्याय उसका पहला वचन में 2 कोरिन्थीकराचं पत्र 7 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये. अतः हे प्रियो, हाँ. जबकि ये प्रतिज्ञा हमें मिली है, हाँ. तो आओ हाँ. हम अपने आप को शरीर और आत्मा की सब मलिनता से शुद्ध करें. हाँ.
देखा मतलब प्रभु में विराट आया हुआ व्यक्ति मतलब एक सच्चा पवित्र जीवन, वो भी कैसा, प्रभु का भय रखते हुए, प्रभु का भय रखते हुए पवित्रता को हमें सिद्ध करना है. आणि प्रभूपासून पाचारण प्राप्त झालेला जो व्यक्ती आहे त्यांनी कसं आहे की प्रभूचं भय धरून पवित्रताला परिपूर्ण व्हायचंय. हमें बुलाया हुआ प्रभु का हमारे प्रति योजना जानना होगी. आणि आपल्याला ज्याने बोलवलेलं आहे त्या प्रभूची आपल्या संबंधाने योजना जाणायची. प्रभु ने हमें चुना है प्रभूने आपल्याला निवडलंय है ना. अगर प्रभु हमें नहीं चुना होता तो आणि प्रभूने जर आपल्याला निवडलं नसतं तर है ना, जब मतलब शमूएल को ईसाई के घर में जब भेजा आणि शमूएलाला ज्या वेळेला ईसाईच्या घरामध्ये पाठवलं है ना, मतलब ईसाई ने उनका 7 बेटों को खड़ा किया आणि ईसाईने आपल्या 7ही मुलांना शमूएला समोर उभं केलं. है. मतलब शमूएल ने सोचा ये पहला बेटा ही उसका लायक है. आणि शमूएलाने विचार केला की त्याचा जो प्रथम मुलगा आहे सगळ्यात मोठा मुलगा तोच त्याच्याकरता योग्य आहे. लेकिन मतलब प्रभु ने क्या बोला उसको, आणि प्रभूने त्याला काय म्हटलं, मैंने उसको उसको नहीं चुना. नहीं चुना. आणि मी त्याला नाही निवडलं. प्रियो, प्रभु अगर नहीं चुना तो हम कितना भी भक्ति करें क्या फायदा. आणि प्रियानो जर प्रभूने निवडलं नाही तर आपण कितीही भक्ती केली तरी काय उपयोग. प्रभु हमें चुना होना चाहिए आणि प्रभूने आपल्याला निवडलेलं राहिला पाहिजे. है ना. प्रभु का चुनौती है बहुत बड़ी बात है. आणि प्रभूची निवड जी आहे ती आहे महत्वपूर्ण. मैं प्रभु का चुना हुआ एक नहीं. आणि प्रभूचा मी निवडलेला आहे का. मैंने जो बताया वो बात आपको मालूम है ना, शमूएल 16 अध्याय में है. अभी वो बात पढ़ने की जरूरत नहीं. आणि पहिलं शमूएल 16 अध्यायमध्ये आता ती वाचण्याची गरज नाही. तो मैं आपको ये बात बताना चाहता हूँ, आणि मी आता तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो. मतलब प्रभु मुझे चुना है कि नहीं. आणि प्रभूने मला निवडलेला आहे का नाही. है ना. मतलब आज भी जब ये लोग जब भजन सुनता है आणि आजही लोक ज्या वेळेला देवाचं वचन ऐकतात है ना, सब लोग विश्वास नहीं करता. आणि सगळेच लोक विश्वास नाही करत. पर कौन विश्वास करता कोण विश्वास करतो. है ना. जब प्रेरितों का काम 13 अध्याय का 48 वचन में लिखा है, प्रेषिताचा 13 अध्याय त्याच्या 48 वचनामध्ये लिहिलेला आहे. जो अनंत जीवन के लिए नियुक्त था, सिर्फ उन लोगों ने विश्वास किया. आणि जे सार्वकालिक जीवनाकरता नेमलेले होते फक्त त्यांनीच विश्वास केला. अभी आप प्रभु की उपस्थिति में है, आता आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत आप प्रभु का वचन सुन रहे हैं. आणि आपण प्रभूचं वचन ऐकत है आहोत. ना. प्रभु कभी झूठ नहीं बोलता प्रभू कधी खोटं नाही बोलत. और प्रभु का हर एक वचन सत्य है. आणि प्रभूचं प्रत्येक वचन सत्य आहे. जैसा कहेगा वैसा ही होगा. आणि प्रभू जसं बोलेल तसंच होईल. तो देखो, आज हमारा ये जीवन की यात्रा में हमारे लिए सबसे भलाई क्या है, मैंने कल आपको सिखाया था, आप बोलेंगे. आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का. कल मैंने आपको सिखाया था, आणि काल तुम्हाला शिकवलं होतं. हमारे जीवन के लिए सबसे भलाई क्या है. आणि आपल्या जीवनामध्ये सगळ्यात उत्तम ते काय. प्रभू येशू मसीह के सेवक. हाँ, करेक्ट. देखा, प्रेज द लॉर्ड. देखो प्रियो, मतलब यीशु मसीह की स्वभाव में बदलना यह सबसे हमारे लिए भलाई. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आपण बदलणं हे आहे आपल्यासाठी सगळ्यात उत्तम किंवा चांगली गोष्ट. हमारे विरोध में कोई भी कुछ काम करता है, आणि आपल्या विरोधामध्ये कुणीही काही काम करतं वो हमारे स्वर्गीय पिता का अनुमति से है. आणि ते आपल्या स्वर्गीय पित्याच्या परवानगीने आहे. ये बात अगर हम जानेगा तो हमारे खिलाफ में कोई भी काम किया हुआ व्यक्ति से अपन नफरत नहीं करेगा, अपन उधर उनसे नाराज नहीं होगा, उनको क्षमा करके उनको प्यार देगा. आणि गोष्ट जर आपण जाणून घेतली तर मग कधीही आपण त्या व्यक्तीचा द्वेष करणार नाहीये, तर आपण त्याला प्रेमच देऊ. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. प्रियो, हमारे जीवन में आने वाला हर एक प्रतिकूल हमें ईश्वरीय स्वभाव में उसकी भागीदारियों में बढ़ाने के लिए, आणि आपल्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक प्रकारचं जे प्रतिकूल आहे ते ईश्वरीय स्वभावाचे वाटेकरी होण्यासाठी आहे. मतलब आपको मालूम है, अभी ऐसा बात सोचेगा तो मुसीबत आएगा तो कोई भी इंसान डगमगा सकता है. आणि आपण असा विचार केला आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकटावर संकट जर आली तर तो व्यक्ती डळमळीत होऊ शकतो. हमारा प्रभु हमारी भलाई के लिए या हमें उस पुत्र का रूप में लाने के लिए हमेशा प्रयास में है. आणि आपला प्रभू जो आहे तो त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनवण्याकरता नेहमी प्रयत्नशील आहे. शायद दूसरा हमें बहुत तकलीफ दे करके सता करके हमें मतलब दुख के ऊपर दुख दे रहा होगा. आणि कदाचित आपला कोणी छळ करत असेल आणि दुःखावर दुःख आपल्याला देत असेल.
परंतु उन दुखों में गुजरने के द्वारा आप यीशु मसीह की स्वभाव में मानव समानता में बनते जा रहे हैं। ये देख करके स्वर्ग पिता आनंदित है। और आपका दुःख को आप ऊपर प्रभु को कोई चिंता नहीं। आणि मग त्या दुःखामधून तुम्ही जात असताना येशू ख्रिस्ताच्या समानतेमध्ये बदलत जात आहात। या गोष्टीमध्ये पिता परमेश्वर आनंदित आहे, पण तुमच्या दुःखामध्ये काही हरकत नाही। अभी आपको मालूम है, मानव पुराने नियम में मानव मेरा दिल का जैसा दावीद, मेरा दावीद के बारे में प्रभु ने क्या बोला? मेरा दिल का जैसा दावीद। दावीदा संबंधाने प्रभूने काय म्हटलं की माझ्या हृदयात समान असलेला दावीद। क्यों ऐसा बोला? आणि असं का म्हटलं? क्योंकि वो प्रतिकूल में भी प्रभु का महिमा किया। आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा असताना त्याने देवाचा गौरव केला। और ये प्रतिकूल में प्रभु का हाथ है करके दावीद ने देखा। आणि मग या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा प्रभूचा हात आहे दावीदाने पाहिलं। आपको वो भाग सुपरिचित है करके मैं आशा करता हूँ। आणि तो भाग तुम्हाला सुपरिचित आहे हे मी आशा ठेवतो। फिर भी नया लोगों के लिए वो भाग पढ़ेंगे। दूसरा शामुएल उसका 16 अध्याय का 5 से 12 वचन, मतलब थोड़ा पढ़ना, बहुत सुनने वाला बहुत ध्यान से सुनना। दूसरा शामुएल 16 अध्याय उसका 5 से 12 वचन। दूसरा शमूएल 16 अध्याय 5 से 12 वचन। जब दाऊद राजा बहुरीम तक पहुंचा, तब शाऊल का एक कुटुंबी वहां से निकला। वह नेरा का पुत्र शिमी था और वह कोसता हुआ चला आया। वह दाऊद पर और दाऊद राजा के सब कर्मचारियों पर पत्थर फेंकने लगा। देखिए, एक तो कोस रहा है, दूसरा पत्थर फेंक रहा है। और शूरवीरों समेत सब लोग उसकी दाहिनी बाईं दोनों ओर थे। शिमी कोसता हुआ जो बढ़ता गया, दूर हो खुदी, दूर हो ओछे, निकल जा, निकल जा। यहोवा ने तुझसे शाऊल के घराने के खून का पूरा बदला लिया है, जिनके स्थान पर तू राजा बना है। यहोवा ने राज्यों को तेरे पुत्र अबशालोम के हाथ कर दिया है, और इसलिए कि तू खूनी है, तू अपनी बुराई में आप फंस गया है। तब सूर्या के पुत्र अभिषेक ने राजा से कहा, यह मरा हुआ कुत्ता मेरे प्रभु राजा को क्यों श्राप देने पाए? तुझे उधर जाकर उसका सिर काटने दे। राजा ने कहा, सूर्या के बेटो, मैंने तुमसे क्या कहा? वह जो कोसता है, और यहोवा ने जो उससे कहा है, यहोवा ने उसे कहा है कि दाऊद को श्राप दे। देखा? अब देखिए, दावीद यहाँ पर बहुत वेदना में है। आणि या ठिकाणी दावीद अगोदरच खूप वेदनेमध्ये आहे। ना उसका पुत्र अबशालोम उसका खिलाफ हो गया, आणि त्याचा पुत्र अबशालोम त्याच्या विरोधामध्ये गेला। अपनी प्राण बचाने के लिए वो भाग रहा है। आणि दावीद या ठिकाणी आपला जीव वाचवण्याकरता धावत आहे। उस समय में एक बेन्यामीन शिमेई आकर के खोस दे रहा है और पथरवाह कर रहा है और श्राप दे रहा है। ये सब करने के टाइम पर सुनने वाला सह नहीं पाया। आणि मग हे असताना सुद्धा एक शिमी बिन्यामिनी जो आहे तो येऊन दावीदाला एकदम श्राप देत आहे, त्याला बोलत आहे आणि दावीद सहन नाही करू शकत आहे। अब देखिए, मानो दुख के ऊपर दुख दे रहा है आणि दुःखावर दुःख तो देत आहे। अभी भी दावीद क्या बोलता? आणि असं असताना सुद्धा दावीद काय म्हणतो? उसको श्राप देने दो, आणि त्याला श्राप देऊ द्या, क्योंकि यहोवा ने उसको कहा कि तुम जा करके मेरे दास को श्राप दो। आणि यहोवाने त्याला सांगितलं की तू जाऊन माझा दास दावीद याला तू श्राप दे। परंतु भविष्य में ये श्राप मेरे लिए भलाई में प्रभु बदलेगा। कारण भविष्यामध्ये हा जो श्राप आहे माझ्या करता परमेश्वर चांगल्या करता तयार करे। मैंने उसका 12 वचन पढ़ना। आणि त्याचं 12 वचन वाचा। किया हुआ इस उपद्रव पर हाँ। जो मुझ पर हो रहा है, हाँ। दृष्टि करके आज के श्राप के बदले हाँ। मुझे भला बदला दे। देखा, वरना का अर्थ प्रियो हमारे जीवन में अभी पुराना नियम का वक्त दावीद इतना सब समझ सकता है, तो मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, मंडलीय जीवन में आया हुआ हम लोग प्रभु के लिए कितना प्रिय है। हमारे जीवन में आने वाला कोई भी बात, मैं आपको एक बात ये वचन भी दुख में जाने वाला याद रखना, प्रभु का वायदा वाला कुरिन्थी 10:13 वचन। आणि जुन्या कराराचा असलेला दावीद जर तो एवढं चांगल्या प्रकारे प्रभूचं वचन समजू शकतो, तर आपण जे नवीन कराराचे मंडळीचे लोक आहेत तर आपण किती जास्त समजायला पाहिजे। आणि निश्चितच पवित्र भक्तांनी हे वचन नेहमी आपल्या हृदयपटलावर पूर्ण ठेवा। ते काय की पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय आणि त्याचं 13 वचन। किसी ऐसी परीक्षा में नहीं पड़े
जो मनुष्य के सहने से बाहर है, हाँ। परमेश्वर विश्वास योग्य है हाँ। और वो तुम्हें सामर्थ से बाहर परीक्षा में न पड़ने देगा, हाँ। वरन परीक्षा के साथ विकास भी करेगा हाँ। कि तुम सह सको। प्रियो, हम लोग है ना, हम लोग कभी भी कोई भी बात का ना, हम लोग ऐसा मतलब एक प्रकार है ना, शैतान उसका पूरा लाभ उड़ाता है, क्योंकि मतलब हमारे प्रभु हर बात में विश्वास योग्य है। प्रियो, प्रभु आपको कभी भी आपका सहने से बाहर कभी भी दुख तकलीफ नहीं देगा, आपका आनंद छीनने नहीं देगा। परंतु हम लोग ना समझ होने के कारण क्या होता, प्रभु को भी दोष लगाता, वास्तव में हमारा बहुत बड़े बड़े आशीष को हम लोग नष्ट कर देता। आणि प्रियानो, आपला परमेश्वर जो आहे तो विश्वास योग्य आहे, तो आपल्या कधीही सामर्थ्याच्या बाहेर परीक्षा येऊ देणार नाही। पण आपण प्रभूवर विश्वास न ठेवल्या कारणाने आपण काय करतो की कुरकुर करत राहतो आणि पुष्कळ प्रकारचे आशीर्वाद जे आपल्यापर्यंत यायला पाहिजे त्याच्याकरता आपणच अडखळण होतो। प्रभु ने जब से हमें चुन करके अलग किया, आणि जेव्हापासून प्रभूने आपल्याला निवडून वेगळं केलं, उस टाइम से फिलिपियों 1:6 के अनुसार प्रभु हमारे में मसीह के स्वभाव में बदलने का काम कर रहा है। आणि त्या दिवसापासून फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6 वचनाच्या अनुसार प्रभु आपल्याला ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये बदलण्याचं कार्य करत आहे। अभी भी हमारे में मसीह का स्वभाव नहीं है ना, आणि अजूनही आपल्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव नाहीये। किस रीति में मसीह का स्वभाव हमारे में आया? आणि कशा प्रकारे आपल्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आला? आप थोड़ा पारखो ना, आणि थोडंसं पारखाना, आप अपने आप को थोड़ा पारखो कि मैं आज कहाँ पर है, आणि आपण स्वतःला थोडं पारखून बघा की आज मी कुठे आहे प्रभु का मेरे बारे में लक्ष्य क्या है, आणि प्रभूचा माझ्या संबंधाने उद्देश काय आहे। प्रभु ने इतना बड़ा दाम दे करके हमको छुड़ाया। चाहे वो प्रभु को हमारे बारे में जो उद्देश्य है उसको पूरा करने के लक्ष्य में प्रभु हमको कई संकट में गुजरने देगा, प्रभु कभी छोड़ेगा नहीं। हमारे जैसा नहीं प्रभु सोचता। भी आणि प्रभूने आपल्याला निवडलं, त्याच्या पाठीमागे प्रभूचा उद्देश आणि तो उद्देशाचा परमेश्वर असल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या संकटातून तो आपल्याला जाऊ देईल, पण प्रभू आपल्याला कधी एकटा सोडणार नाही। ये संकट में भी दावीद ने कैसे सेवा की, आणि या संकटामध्ये सुद्धा दाविदाने कशी सेवा केली। प्रेरितों का काम 13 अध्याय का 22 वचन में बढ़ता है। प्रेषित त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। फिर उसे अलग करके दाऊद को उसका राजा बनाया, जिसके विषय में उसने गवाही दी, मुझे एक मनुष्य यिशै का पुत्र दाऊद मेरे मन के अनुसार मिल गया है। देखो, मेरा मन के अनुसार मतलब मेरा मन के अनुसार काम करने वाला एक दावीद मुझे मिल गया। आणि माझ्या मनाप्रमाणे कार्य करणारा एक दावीद मला भेटलेला आहे। इस पीढ़ी में भी प्रभु को ऐसे लोग चाहिए। आणि प्रभू या पिढीमध्ये सुद्धा प्रभूला असे लोक पाहिजे, प्रभु का मन के अनुसार हम मिल जाए, आणि प्रभूच्या मनासारखे आपण होऊन जाऊ, प्रभु का दिल को हम आनंदित कर पाए, आणि प्रभूच्या हृदयाला आपण आनंद देणारे व्हावं। इतना बड़ा उद्धार पाने के बाद में हम प्रभु से कितना आभारी होने चाहिए। आणि एवढं मोठं तारण प्राप्त झाल्यानंतर प्रभू संबंधाने आपण किती आभारी राहायला पाहिजे। हमारे भविष्य के बारे में आप थोड़ा सोचो, आणि आपल्या भविष्य संबंधाने आपण विचार करा। प्रभु ने हमें कितना अनोखा वायदा दिया है, आणि प्रभूने केवढे आपल्याला अभिवचन दिलेली आहे। अगर आपको ना जब दुख संकट आता है ना, तब आप प्रकाशित वाक्य 22 अध्याय का 1 से 5 तक वचन थोड़ा धीरे से पढ़ना। आणि प्रकटीक आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला दुःख संकट येताना त्या वेळेला प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 22 अध्याय 1 ते 5 वचन तुम्ही एकदम हळूहळू वाचा। फिर उसने मुझे बिलोन की सी छलकती हुई जीवन की जल की नदी दिखाई, जो परमेश्वर और बेटले के सिंहासन से निकलकर उस नगर की सड़क के बीचों बीच बहती थी। नदी के इस पार और उस पार जीवन का वृक्ष था, उसमें 12 प्रकार के फल लगते थे और वह हर महीने फलता था, और उस वृक्ष के पत्तों से जाति जाति के लोग चंगे होते थे। फिर श्राप न होगा। देखो, फिर श्राप नहीं होगा। अभी आप देखिए, हमारा अनंत काल जब हम नया यरूशलेम में रहेगा, फिर श्राप नहीं होगा। मनुष्य के श्राप के कारण ये धरती में कांटा होगा, प्रभु यीशु ने कांटा को भी अपने सिर पर लिया, श्राप को भी अपने ऊपर लिया। आणि नवीन यरूशलेम मध्ये कुठल्या प्रकारचा श्राप राहणार नाहीये। मनुष्याने पाप केल्या कारणाने या जमिनीवर काटे उगले आणि ते काटे सुद्धा प्रभूने आपल्या मस्तकावर घेतले, शाप सुद्धा आपल्या मस्तकावर मनुष्य के घेतला। पाप के कारण श्राप आया, आणि मनुष्याने केलेल्या पापामुळे त्याच्या जीवनामध्ये श्राप आला, अभी आगे तो श्राप नहीं रहेगा। आणि आता याच्या पुढे श्राप राहणार नाही। और और परमेश्वर और बेटले का सिंहासन हाँ, उस
हाँ। और उसके दास उसकी आराधना करेंगे। हाँ। वे उसका मुंह देखेंगे हाँ। और उसका नाम उनके माथों पर लिखा हुआ होगा। बोले का अर्थ क्या है कि हम लोग को इतना बड़ा पदवी प्रभु ने दिया हुआ है, उसका नाम लिखा। आपको मालूम है, मालूम कोई भी बाइबल या कोई रजिस्टर जब अपना हाथ से हो जाता है तो मानो हम लोग देखते हैं इसमें किसका नाम है, मानो जिसका नाम है वो उसका मानो उसका ऑनर है, मानो उसका है वो। आणि जर बायबल कोणाचं हरवलं तर आणि कोणाला सापडलं तर तो काय करतो, त्या बायबलवर कोणाचं नाव लिहिलेलं आहे तो बघतो. कारण का की त्या बायबलवर ज्याचं कुणाचं नाव लिहिलेलं आहे तो त्या बायबलचा मालक आहे. अभी अंबर सब पर किसका नाम लिखेगा? आणि आपल्या सगळ्यांवर कोणाचं नाव आहे? प्रभु का नाम लिखेगा। आणि प्रभूचं नाव लिहिलेलं आहे. प्रभु बोलते हैं कि मेरे, आणि प्रभू म्हणतो हा माझा आहे. अब आप सोचो कितना बड़ा पदवी है। आणि बघा हे केवढं मोठं पद आहे. और आगे फिर रात न होगी। देखो फिर रात नहीं होगा। आणि मग त्याच्यानंतर रात्र राहणार नाही. देखिए मतलब ये रात प्रभु ने किस लिए बनाया? आणि प्रभूने रात्र कशा करता निर्माण केली? हमारे आराम के लिए। आणि आपल्याला आरामासाठी. अभी उधर आराम की जरूरत नहीं, आणि त्या ठिकाणी आराम करण्याची गरज नाही. उधर कोई तकलीफ नहीं आणि त्या ठिकाणी काही त्रास नाही. है ना, उधर कोई मतलब थकावट नहीं। आणि त्या ठिकाणी काही थकलेली अवस्था नाही. वहाँ पर हम लोग हमेशा बहुत जोर में है, मतलब ऐसा मतलब कोई आराम करने का वो बात है ही नहीं। आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण खूप उत्साहामध्ये आनंदामध्ये राहू, मग्न राहू. त्या ठिकाणी आराम करण्याची गरज नाही. आपको लगेगा मतलब हम उसका आराधना करेगा, सेवा करेगा, मतलब हम ऐसा स्तुति करते रहेगा। नहीं 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 नहीं, इसके अलावा बहुत काम है हमारा। वो सारे डिटेल से वहाँ पर नहीं बताया, परंतु बहुत बातें हैं। आणि त्या ठिकाणी आपण प्रभूची स्तुती करणारच आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुष्कळ कामं करायचे, ते सविस्तर या ठिकाणी नाही लिहिलेलं, पण पुष्कळ कामं जे आहेत ते आपल्याला करावी लागणार आहे. भविष्य में हमारे लिए प्रभु ने बहुत महान महान योजना बनाया अपनी। आणि भविष्यामध्ये प्रभूने आपल्याकरता महान महान योजना बनवल्या. और आगे बढ़ना। पुढे वाचा. फिर रात न होगी और उन्हें दीपक और सूर्य के उजाले की आवश्यकता न होगी। देखो क्योंकि हम लोग कैसा, हम लोग सूर्य के समान चमक रहे हैं, तो फिर मतलब बाकी उसका बनाया हुआ कोई सृष्टि की जरूरत नहीं वहाँ पर। आणि आपण जर सूर्याप्रमाणे चमकत आहोत तर मग अजून दुसऱ्या कुठल्या सृष्टीची प्रकाश देण्याकरता गरज नाही और पडणार. आगे क्योंकि प्रभु परमेश्वर उन्हें उजाला देगा हाँ। और वे युगानुयुग राज्य करेंगे। देखा अभी आराधना करेगा, अभी यहाँ पर क्या बोला? राज्य करेगा। राज्य करेगा, है ना। इसके बारे में मतलब शायद प्रकाश का स्टडी में कुछ तो बात मैंने बताया, लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, हम लोग हमेशा का राजा बनकर प्रभु के साथ राज करेगा। आणि आपण नेहमीचे राजा होऊन प्रभू सोबत राज्य करू. आपको मालूम है जब मतलब इसराइल के लोगों को मतलब इसराइल की गुलामी से लेकर चलने के लिए प्रभु को मोशे को कितना साल ट्रेनिंग देना पड़ा? 40 साल का ट्रेनिंग जरूरत पड़ा। आणि इस्रायल लोकांना मिसर देशाच्या गुलामगिरीमधून बाहेर काढण्याकरता परमेश्वराला मोशेला किती वर्षाचं सराव द्यावा, प्रशिक्षण द्यावं लागलं तर 40 वर्षाचं. 40 साल में क्या हुआ मोशे का? आणि 40 वर्षामध्ये त्या प्रशिक्षणाच्या द्वारे मोशेचं काय झालं? दुनिया में सबसे नंबर वन। आणि जगामध्ये सगळ्यात जास्त तो नम्र झाला. प्रभु एक व्यक्ति को इस्तेमाल करना है तो नम्र रहना चाहिए। आणि प्रभूने जर एखाद्या व्यक्तीला उपयोगात आणायचं तर तो नम्र राहिला पाहिजे. म्हणून नम्र है क्या? आपण नम्र आहोत का? पहला पत्रुस 5 अध्याय का 5 वचन में पहिले पेत्र आखरी भाग. 5 अध्याय 5 वचनाचा शेवटला भाग. परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है, हाँ। परंतु दीनों पर अनुग्रह करता है। देखा दीनों पर अनुग्रह करता, मतलब प्रभु दीनों पर अनुग्रह करता। आणि जे नम्र आहे, दीन आहे, त्याच्यावर प्रभू कृपा करतो. और हमें नम्र बनकर रहना आणि आपल्याला नम्र होऊन राहायचं है आहे. ना। कभी भी एक नम्र बनने का अर्थ बहुत गहरा है, आणि एक नम्र होण्याचा अर्थ जो आहे तो खूप गहन आहे. है ना। हर एक बात प्रभु का बात वचन जैसे आएगा वैसा पूरा दिल से मान करके प्रभु को सम्मान करना। आणि देवाचं वचन जसं येतं तसं संपूर्णरित्या पालन करत प्रभूचा सन्मान करायचा. तो प्रभु आपको सहायता करे। आणि याकरता प्रभू आपल्याला सहाय्य करो. तो मतलब इस छोटा सा आयु में हमें प्रभु का हित में सेवा करना है। आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये प्रभूची इच्छा जाणून त्याची सेवा आपल्याला करायची आहे. तो आज मतलब अपना वो जो प्रभु हर एक बात भलाई में बदलेगा, तो उस भलाई में प्रभु का मतलब हम स्वभाव में बढ़ने वाला एक स्वभाव है। प्रभु का स्वभाव में एक है ज्योति का स्वभाव।
आणि प्रभूच्या स्वभावामध्ये जो आपण वाढायला पाहिजे तर प्रभूच्या स्वभावापैकी एक स्वभाव आहे तो म्हणजे प्रकाशाचा स्वभाव है ना, मतलब प्रभु ज्योति है आणि प्रभु जो आहे तो प्रकाश आहे और प्रभु ने हमें भी ज्योति बनाया, आणि प्रभूने आपल्याला पण प्रकाश बनवलं है ना। जब लूका का सुसमाचार उसका 12 अध्याय का 35 वचन पढ़ो। लूक त्याचा 12 अध्याय त्याचं 35 वचन तुम्हारी कमरे बंधी रहे हाँ और तुम्हारे दिए जलते रहे। हाँ, कमर बंदी रहे बोलने का अर्थ क्या है? आणि तुमची कंबर बांधलेली राहो याचा अर्थ काय सेवकाई के लिए तैयार है। आणि सेवेकरता तुम्ही तयार राहा प्रभु की सेवा के लिए हमें तैयार रहना चाहिए। आणि प्रभूच्या सेवेकरता आपल्याला तयार राहायचं और प्रभु बोलता है तुम्हारा दिया जलते हैं। आणि प्रभु सांगतो तुमचा दिवा जळत राहू द्या क्यों? प्रभु मतलब हमारे में वो ज्योति लगाया है आणि प्रभूने तो प्रकाश आपल्यामध्ये टाकला आहे और तुम्हारे में प्रभु यीशु मसीह के लिए मार्ग तैयार करने के लिए आया हुआ यूहन्ना बपतिस्मा देने वाले के बारे में यीशु मसीह ने क्या गवाही दिया? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करण्याकरता आलेला योना बाप्तिस्मा संबंधाने प्रभु येशू ख्रिस्ताने काय साक्ष दिली यूहन्ना का सुसमाचार 5 अध्याय उसका 35 वचन का बी पाठ। आणि योहान त्याचा 5 अध्याय 35 वचनाचा शेवटला भाग वह तो जलता और चमकता हुआ दीपक था। हाँ देखो वो जलता और चमकता हुआ दीपक था। आणि तो जळणारा आणि चमकणारा एक दिवा होता ये बहुत महत्वपूर्ण बात है ना। आणि प्रेम हे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे ना यूहन्ना के बारे में प्रभु गवाही दे रहे हैं वो जलता और चमकता हुआ एक दीपक था। आणि योना संबंधाने प्रभु साक्ष देत आहे की तो एक जळणारा आणि चमकणारा दिवा होता यीशु मसीह जगत का ज्योति है। आणि येशू ख्रिस्त या जगाचा प्रकाश आहे यूहन्ना के बारे में प्रभु ने बताई वो बात है। आणि योहान 8 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रभूने सांगितलेली गोष्ट तो आहे प्रभु के पीछे चलने वाले लोगों के बारे में प्रभु ने क्या बोला? आणि जे लोक प्रभूच्या पाठीमागे चालतात त्याच्या संबंधाने प्रभूने काय म्हटलं मत्ती 5:12 में और 5:14 में आणि मध्ये 5 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये तुम जगत की ज्योति हो। आणि तुम्ही जगाचा प्रकाश आहात देखिए तुम जगत की ज्योति हो। तुम्ही जगाचा प्रकाश आहात अभी प्रभु ने हमें क्या बनाया? आणि प्रभूने आपल्याला काय बनवलं ज्योति बनाया। आणि प्रकाश असं बनवलं परंतु आज जैसे हम ज्योति देना चाहिए दे पा रहे क्या? आणि आज आपण जसा प्रकाश द्यायला पाहिजे तसा प्रकाश देत आहोत का तो ध्यान से सुनना है। आणि खूप लक्ष देऊन ऐका मतलब यीशु मसीह जगत का ज्योति बन करके दुनिया को ज्योति दिया आणि येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश होऊन जगाला प्रकाश दिला और यीशु मसीह के पीछे चलने वाले लोगों को भी प्रभु ने ज्योति बनाया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणाऱ्या लोकांनाही प्रभूने प्रकाश असं बनवलं अभी ये ज्योति हो मतलब ज्योति बना हुआ हम लोग ये ज्योति को 4 जगह पर नहीं रखना चाहिए। आणि आपण जे प्रकाश झालेलो आहे ते आपण हा प्रकाश 4 ठिकाणी नाही ठेवायचा आहे क्या समझा? आणि काय समजलं दिवेला जो ज्योति बन चुका है उनको ऐसा 4 जगह पर ये ज्योति नहीं रखना चाहिए। आणि प्रकाश झालेल्या लोकांनी हा जो त्यांचा प्रकाश आहे तो 4 ठिकाणी नाही ठेवायचा बहुत ध्यान से सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐका है ना। मत्ती 5 अध्याय का 15 वचन। मग ते 5 अध्याय त्याचं 15 वचन और लोग तो दिया दिया जलाकर पैमाने के नीचे नहीं। हाँ देखो पैमाने के नीचे नहीं रखना। आणि मग तुम्ही कुठल्या दिवटा एखाद्या वाटीच्या खाली नका ठेवू पैमाने के नीचे मत रखना। आणि एक त्याला झाकून एखाद्या वाटी खाली नका ठेवू हाँ लूका मैं अभी वो पॉइंट आप याद रहे ना, मैं आपको थोड़ा और बताऊंगा। मतलब पहली बात पैमाने के नीचे ना रखना आणि पहिली गोष्ट कशाच्या वाटीच्या खाली झाकून नका ठेवू और दूसरी बात लूका 11 अध्याय 33 वचन। लूक त्याचा 11 अध्याय त्याचं 33 वचन आप लोगों को बहुत आत्मा के साथ सुनना, आप लोगों को बहुत बड़ा गहरी बात को मैं ध्यान कर रहा है, इसलिए बहुत जरूरतमंद बात है। हमारे जीवन उसके अनुसार होना चाहिए। आणि तुम्ही खूप लक्ष द्या कारण आपण खूप गहन अशा गोष्टी ज्या आहेत त्या आता शिकत आहोत म्हणून तुमचं सर्व लक्ष या ठिकाणी राहिलं पाहिजे। लूका 11 का 33 आणि लूक त्याचा 11 अध्याय त्याचं 33 वचन कोई मनुष्य दिया जला के हाँ तन घर में या पैमाने के नीचे नहीं रखता। हाँ थल खाने में नहीं रखना। आणि तळ घरामध्ये नाही ठेवत समझ में आ गया आपको? हाँ हाँ मैं उसको बाद में बताऊंगा। और तीसरा जब मार्क
4 अध्याय का 21 वचन। मार्क 4 अध्याय त्याचं 21 वचन। क्या दिए को इसलिए लाते हैं कि पैमाने या खाट के नीचे रखा हाँ, जाए, पैमाने के नीचे मत रखना। आणि मापाखाली नाही ठेव हाँ, घाट के नीचे। हाँ, घाट के नीचे नहीं रखना। आणि पलंगाखाली नाही ठेवायचा। हाँ, और एक वचन लूका 8 का 16। लूक 8 अध्याय त्याचं 16 वचन। कोई दिया जला के बर्तन से नहीं रखता। दिया जलाने के बाद में फिर बर्तन से ढक करके मत रखना। आणि मग दिवा जाळल्यानंतर तो भांड्याखाली नका ठेवू। अब ये 4 बात मैंने आपको बताया। आणि या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। सही बात है ना? आणि खरं आहे ना? तो मतलब प्रभु में आने के बाद में, मतलब प्रभु में ज्योति बनाने के बाद में हमारे में ये 4 अवस्था अगर हो गया तो मतलब प्रभु जिस उद्देश्य से हमको अलग किया, हम वो उद्देश्य से मतलब प्रभु का दृष्टि में निष्फल अवस्था में बच जाएंगे। आणि मग जर या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये राहिल्या तर मग प्रभूने ज्या उद्देशाने आपल्याकरता आपली निवड केली त्याच्याकरता आपण निष्फळ राहू। तो इसमें सबसे पहले हमने जो पढ़ा था कि टोकरी के नीचे या नपुए के नीचे नहीं रखना, मापाखाली नाही ठेवायचा। उसको टोकरी भी लिखा हुआ है। हाँ, टोकरी का अर्थ, टोकरी में आपको मालूम है ना, कई चीज टोकरी में नापता, कई चीज वो न पाए, मतलब उसका मतलब क्या है कि वो 10 लीटर का रहता। आपको मालूम है ना, ये मतलब गेहूं या मतलब चावल वाले का जो नाप कर बड़ा नाप में नाप कर रहता है ना, वो इसके ऊपर नापता है। वो लोग उसमें बहुत चालाकी करता है। वो ऐसा भरने के बाद में मतलब ऐसा ऊपर भी आता है ना, ऊपर आने के बाद में वो लोग ऐसा हाथ से एक मारता, वो मार में है ना आपको कम से कम आधा किलो का भी उसमें नुकसान करके आपको डाल देगा। मतलब 10 लीटर का होना चाहिए परंतु 9.5 ही आपके बर्तन पे जाएगा। ऐसा बड़ा चालाकी करते हैं लोग। आणि टोकरी जी आहे ते जुन्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या देवाणघेवाण करता उपयोगात आणली जायची। मग ते गहू जर कोणाला मोजून द्यायचे तर ती एक टोकरी की जिच्यामध्ये 10 किलो गहू मावतात, ते गहू ते भरून ते दिले जायचे। पण मग जे हुशार लोक काय आहे की ती टोकरी भरल्यानंतर तिचा असं थोडासा डोंगर टाईप राहतो, तर त्याला असा हात फिरवल्यानंतर ते बाकीचे वरचे गहू जे आहे ते खाली निघून जायचे, म्हणजे 10 किलोच्या ऐवजी 9.5 किलो गहू मिळायचे। बोलने का अर्थ क्या है प्रियो, मतलब ये जो बर्तन किसको बताता, हमारा लेन देन व्यापार को दिखाता। आणि सांगायचं तात्पर्य काय आहे की ही जी टोकरी आहे ती कशाला दाखवते की आपण जो करणारा व्यवहार आहे त्याला दाखवते। हमारा व्यवहार, हमारा बिजनेस, हमारा बत्ती बुझाने वाला काम नहीं करना चाहिए। आणि आपला जो व्यवहार आहे तो आपले दिवा विझवणारा कार्य नको व्हायला। बोलने का अर्थ समझिए? आणि सांगायचं तात्पर्य समजले? आपका गवाही तोड़ने वाला बिजनेस नहीं करना। आणि तुमची साक्ष तोडणारा व्यवहार कुठल्या प्रकारे करू नका। क्योंकि साक्षी एक बहुत बड़ा ज्योति है। कारण साक्ष जे आहे तो खूप मोठा प्रकाश आहे। आपका गवाही के कारण बहुत से लोग प्रभु के निकट आना चाहिए। आणि तुमच्या साक्षीमुळे पुष्कळ लोक प्रभूच्या जवळ यायला पाहिजे। और आज बहुत लोगों का बिजनेस में गवाही नहीं होने के कारण लोग प्रभु से दूर जाता। आणि आज पुष्कळ लोक जिथं काम करतात त्या ठिकाणी साक्ष नसल्या कारणाने लोक प्रभू पासून दूर जातात। जीवन में हमारा कोई भी प्रकार का व्यवहार में है ना, लोगों के लिए हम लोग एक आदर्श अगर नहीं बना है ना, तो प्रियो हमारा जीवन में वो बत्ती बुझ गया। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारच्या व्यवहारामध्ये जर एक आदर्श नाही राहिलं तर मग आपला दिवा जो आहे तो विझला असेल। कई लोग क्या बोलते हैं कि वो हमको इतना बड़ा बिजनेस है, हमको मतलब मीटिंग में आने के लिए टाइम नहीं मिलता। आणि काही लोक काय म्हणतात की आमचा व्यापार जो आहे तो एवढा मोठा आहे की आम्हाला मीटिंग मध्ये संगतीमध्ये येण्याकरता वेळ नाही भेटत। उसने बत्ती बुझा दिया आणि त्यांनी आपला दिवा जो आहे तो विझून टाकला प्रभु को भूल गया आणि प्रभूला विसरले। है ना, वो दादा को भूल गया, दानों में प्रशंसा कर रहा है। आणि मग तो दाताला विसरून गेला, दानावर प्रशंसा करत आहे। बहुत दुखदायक बात है। आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे। हमें अपने आप को परखना। आपण आपल्या स्वतःला पारखायचं। ना, मेरे जीवन में कोई भी प्रकार का काम करने के कारण मैं प्रभु के पास नहीं आ पाता, प्रभु का महिमा नहीं कर पाता, ऐसा कोई बात हमारे जीवन में है क्या? आणि माझ्या कामाच्या द्वारे मी जे काय काम करतो त्याच्यामुळे मी प्रभूच्या जवळ जर
जाऊ शकत नाही अशा कुठल्या प्रकारचं काम आहे का हे आपण पारखायला पाहिजे. मैंने एक बार एक व्यक्ति को जब सुसमाचार सुनने के लिए बुलाया था, आणि संगती के लिए, एकदा एका व्यक्तीला सुवार्ता ऐकण्याकरता संगतीमध्ये बोलवलं होतं. वो भाई को मानो ये जो माइक्रो कंपनी में मानो बहुत अच्छा मानो नौकरी है और उसके अलावा उनको एक बिजनेस भी है, उसके अलावा भी और एक बिजनेस करता हूँ, फिर टाइम नहीं सकते. आणि तो जो व्यक्ती आहे मायक्रो कंपनीमध्ये त्याला त्या ठिकाणी नोकरी आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याचे 2 व्यापार आहे. बोलेगा तो इतना कमाई करता, लेकिन इस कारण क्या हो गया, प्रभु के लिए टाइम नहीं, समय नहीं, वो जवानी में ही चला गया. आणि मग एवढे पैसे कमवतो पण काय झालं की प्रभू करता वेळ नाही, तारुण्यपणातच त्याला मृत्यू आला. मतलब ज्यादा उम्र नहीं, मैं आपको नाम नहीं बोलेंगे, लेकिन अपने स्नेहा सिस्टर के बगल में रहता था दुकानदार. आणि त्याचं जास्त वय नव्हतं, नाव नाही सांगणार, पण स्नेहा सिस्टरच्या बाजूला जे दुकान आहे तिथं ते राहत होते. गया, ते गेले. कहाँ गया, कुठे गेले? देखो वो दुनिया के लिए उन्होंने मानो, जबकि वो एक सच में मानो एक ब्रदरन परिवार में जन्मा हुआ एक व्यक्ति है, आणि ब्रदरन परिवारामध्ये जन्मलेला तो एक मनुष्य आहे, लेकिन ढक दिया उसने. आणि त्याने आपला दिवा जो आहे तो टोपली खाली झाकला. व्यवहार करने वाला ये नाव के अंदर उन्होंने उसको ढक कर रखा. आणि व्यवहार करणारा जे माप आहे त्या मापाच्या खाली त्याने तो दिवा झाकला. यीशु मसीह ने बोला नहीं ढकना है. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं असं झाकू नका. दूसरा क्या बोला, आणि दुसरं काय सांगितलं, तड़काने के नीचे मत रखना. आणि मग तुम्ही तळघरामध्ये नका ठेवू. मैं बोलने का मतलब क्या है कि ये तड़काने का अर्थ क्या, आणि तळघर याचा अर्थ काय आहे, अपना भंडार. आणि आपली कोठरी. मतलब ये जो हमारा पहले गेहूं वाला माला चावल वाला बहुत आता था ना, उसमें में गवर्नमेंट को ले भी देना पड़ता. ले भी ना देने के लिए वो क्या करता, बड़ा घर के नीचे ऐसा बना करके उसको छिपा कर रखता है, मतलब उसको बोलता है, मतलब क्या बोलता, तळखाना. तळखाना म्हणजे कोठार. अगोदर काय आहे की शेतामध्ये पीक जास्त आल्यानंतर एक ठराविक जे पीक आहे ते थोडं तेव्हा आपल्याकडे ठेवू शकतो, आणि उरलेलं जे आहे आपल्याला सरकारला द्यावं लागतं. आणि सरकारला न देण्याकरता ते सरकारपासून चोरून लपून ठेवायचं, तर मग ते कुठं ठेवतात, आपल्या तळघरामध्ये ते ठेवायचे. इसको मालूम नहीं पड़ता. आणि कोणाला समजत नव्हतं. हमारा भी घर में ऐसा था जगह. आणि आमच्या घरामध्ये सुद्धा असं तळघर होतं. पूरा मतलब 6.5 फीट का इतना बहुत बड़ा, पूरा अंडरग्राउंड में पूरा एक बहुत बड़ा कमरा है वो. आणि खूप मोठं ती खुली आहे. और वो सब बोरी में बंद करके उधर ला करके छिपा कर रखता है. मैंने बचपन में देखा, मैं बड़ा उदार पाने के बाद मैंने वो सब बंद कर दिया. आणि मग ते सर्व काही लपून त्या तळघरामध्ये ठेवत राहायचे. आणि माझं तारण झाल्यानंतर मी ते सगळं काही बंद केलं. ऐसा कोई काम होने का नहीं. आणि असं काही काम नाही करायचं. बहुत विरोध आया, लेकिन बंद कर दिया मैंने. आणि खूप विरोध आला, पण मी ते बंद केलं. ये बहुत बड़ी बात है. प्रभु का वचन कहता है कि तुम कभी भी मतलब ये जो धन की बातों पर आत्मीय जीवन में धोखा नहीं होना. आणि धन कमवण्याच्या पाठीमागे आत्मिक जीवनामध्ये आपण फसल्या जाऊ नये. आपको मालूम है, जब पहला तिमोथी 6 अध्याय का 10 वचन में लिखा है, पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याचं 10 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, धन का लोभ सारे पापों का जड़ है. आणि धनाचा लोभ सर्व प्रकारच्या पापाचं मूळ आहे. धन का लोभ आ गया तो उसका 8 से पढ़ना, 8 और 9 वचन भी पढ़ना. आणि 8 आणि 9 वचन हे वाचा. यदि हमारे पास खाने या पहनने को हो तो इन्हीं पर संतोष करना चाहिए. पर जो धनी होना चाहते हैं वे ऐसी परीक्षा और फंदे और बहुत सी व्यर्थ और हानिकारक लालसाओं में फंसते हैं जो मनुष्य को बिगाड़ देती है. मतलब इसके पीछे मन लेकर के भाग गया तो पूर्ण रूप में वो अशांति में रहेगा, टेंशन में रहेगा. शैतान उनको धीरे धीरे खाते रहे. आणि मग धनाच्या लोभाच्या पाठीमागे गेलं तर तो व्यक्ती नेहमी अशांतीमध्ये राहील, आणि सैतान हळूहळू त्याला आपल्याकडे खेचत राहील. नीति वचन से 2 वचन पढ़ना, उसके लिए समझने के लिए अच्छा 21 अध्याय के 6 वचन. नीति सूत्र 21 अध्याय त्याचं 6 वचन. जो धन झूठ के द्वारा प्राप्त हो वह वायु से उड़ जाने वाला कुहरा है. उसके टूटने वाले मृत्यु को ही ढूंढते हैं.
किसको ढूंढता? मृत्यु को, मतलब विनाश को ढूंढ रहे हो. आणि ते आपल्या नाशाला किंवा मरणाला ते शोधत आहे. उसका 23 का 5 भी पढ़ा. आणि नीतिसूत्र 23 अध्याय त्याचं 5 वचनही वाचा. की दृष्टी हाँ. उस वस्तु पर लगाएगा हाँ. जो है ही नहीं, हाँ. वह उकाब पक्षी के समान पंख लगाकर हाँ. निसंदेह आकाश की ओर उड़ जाता है. हाँ प्रियो, आज इतने ऐसे लोग हैं दुनिया कमाने के लिए, धन कमाने के लिए ये बत्ती को बुझा देना. आणि कितीतरी असे लोक आहे की पैसे कमवण्याकरता आपला जो दिवा आहे तो भिजून टाकतात. प्रभु बोलता है कि तुम्हारे जीवन में ऐसे नहीं होना. आणि प्रभू सांगतो की तुमच्या जीवनामध्ये असं राहू नये. तीसरा क्या बोला? आणि तिसरं काय सांगितलं? पलंग नहीं तो गाठ. आणि खाटेखाली नाही ठेवायचा. हाँ, ये किसको दिखाता? आणि हे कशाला दाखवतो? ये नींद को दिखाता आणि मग ते झोपेला दाखवतो. है ना. मानो दलील का गोद में मानो शिमशोन सो गया, क्या चला गया? सामर्थ्य चला गया. आणि दलीलाच्या मांडीवर शिमशोन जो आहे तो झोपला. काय गेलं तर त्याचं सामर्थ्य गेलं. प्रियो, बहुत लोग मानो इस रीति में, मानो ये जो निद्रा अवस्था बहुत खतरनाक बात है. निद्रा अवस्था आत्मीय जीवन को पूर्ण रूप में तोड़ देगा. आणि मग ते जास्त झोप घेण्याची जी सवय आहे ते आपलं आत्मिक जीवन संपूर्ण तोडून टाकेल. दाम देना भी आणि आपल्याला किंमत मोजायची आहे. है ना. मानो ये मानो वो व्यक्ति आलसी भी बन सकता. आणि तो व्यक्ती आळशी पण होऊ शकतो. आलसी बहुत खतरनाक बात है. आणि आळशी राहणं खूप भयंकर आहे. पिछले दिन में भी हमने आलसी के बारे में मानो ध्यान किया था. आणि मागील दिवसामध्ये सुद्धा एक आळशी म्हणून या विषयावर आपण मनन केलं होतं. आलसी है तो क्या होगा? आणि मग तर आळशी तर मग काय होईल? है ना. तो संदर्भ पढ़ना नीति वचन उसका 6 अध्याय का 6 से 11 वचन जल्दी पढ़िए. हे आलसी, सूत्र 6 अध्याय 6 ते 11 वचन. हे आलसी चिट्ठियों के पास जा, उनके काम पर ध्यान दे. देखा, आलसी को बोलते हैं, वो नाम तक उसको बोला है आलसी. आणि त्याचं नाव सुद्धा ठेवलं आळशी. आगे बढ़ो. बुद्धिमान हो, हाँ. उनके न तो कोई न्यायी होता है न प्रधान हाँ. और न प्रभुता करने वाला. हाँ. तो भी वे अपना आहार धूप काल में संचय करती है हाँ. और कटनी के समय अपनी भोजन वस्तु बटोरती है. हाँ. हे आलसी, तू कब तक सोता रहेगा? हाँ. तेरी नींद कब टूटेगी? हाँ. कुछ और सो लेना. हाँ. थोड़ी सी नींद, एक और झपकी, हाँ. थोड़ा और छाती पर हाथ रख के लेटे अरे बीते रहना. दिन में मैंने तो एक बच्चे ने बोला क्यों नहीं आया. वो मैं उठ गया था, वापस थोड़ा सो गया, वापस हो गया, मैंने टाइम हो गया, मैं आया नहीं. नाम नहीं लिया है, तो गवाही मैंने सुना था. Praise the Lord. बहुत रहा है. Praise the Lord. हाँ. तो बोलने का अर्थ क्या है? ऐसा वो तो उसका अनुभव बताया. ऐसा कितने लोग इधर बैठा है. आणि ये आलसीपन के कारण संगति नष्ट कर दिया. आणि कितीतरी लोक या ठिकाणी बसले की आळशीपणामुळे संगतीमध्ये ते आले नाही. सच्ची बात है ना भैया. आणि खरं आहे ना प्रियांनो. आलसीपन हमारा आत्मीयता को तोड़ देगा. आणि आळशीपणा जो आहे तो आपला आत्मिक जीवन तोडून टाकेल. और मैंने वो बाद में पढ़ना उसका 24 अध्याय का 30 से 34 वचन. आणि 24 अध्याय 30 से 34. 30 ते 34 वचन. हाँ. हे आलसी, आलसी के खेत के पास से हाँ. और निर्बुद्धि मनुष्य की दाख की बारी के पास से होकर जाता था. हाँ. तो क्या देखा हाँ. कि वहाँ सब कई कटीले पेड़ भर गए हैं. हाँ. और वह बिच्छू और पौधों से डर गई है. हाँ. और उसके पत्थर का बाड़ा गिर गया है. बोलने का अर्थ क्या मालूम है कि पूरा शैतानिक विचार और भावना से उनका दिल भर देगा. जो भी मिलेगा उनको टोसते रहेगा. आणि मग त्यांचे विचारधारणा एकदम सैतानाच्या विचाराने भरले जातील आणि त्यांच्या समोर जे कोणी येतील त्याला ते टोकत राहतील, टोचत राहतील. तो इसलिए प्रियो, आप ज्योति लगा हुआ लोग आप 4 से ज्यादा प्यार ना करें. आणि मग जे तुम्ही प्रकाश झालेले आहात त्याने झोपण्यावर जास्त प्रेम करू नका. और 4वां बात क्या बोला? आणि चौथी गोष्ट काय सांगितली? दिया जला करके बर्तन के नीचे नहीं रखना. आणि मग दिवा जाळल्यानंतर कुठल्या भांड्याच्या खाली नका ठेवू. एक बर्तन किसको दिखाता? आणि भांड कशाला दाखवतं? खाना पीना. खाणं पिणं. बोलो खाना पीना बिना कैसे जिएगा? आणि न खाता पिता कसं काय जगणार? और तो ये अंत समय का एक लक्षण में प्रभु यीशु मसीह ने ये बात बताई. आणि या शेवटल्या काळाचं जे चिन्ह आहे त्याच्या संबंधाने प्रभूने सांगितलं. है ना. लूका 21 अध्याय उसका 34 वचन. लूक 21 अध्याय 34 वचन. इसलिए सावधान रहो. हाँ. ऐसा न हो कि तुम्हारे मन कुमार हाँ. और मनवाले बन हाँ. और इस जीवन की चिंताओं से सुस्त हो जाए. हाँ. और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े.
प्रियो, आप खाने पीने के पीछे आप किसी प्रकार भी आपका जो आत्मीय जीवन का ज्योति जलना चाहिए, वो बुझ करके आपको धोखा या नुकसान ना आए. आणि मग तुमचा जो प्रकाश जळत राहिला पाहिजे ते खाण्यापिण्याच्या पाठीमागं विझू नये. अभी मैं ये चारों बात दोहराने की जरूरत नहीं, आणि या चारही गोष्टी परत सांगण्याची गरज नाही. आपको समझ में आया करके आशा करता हूं. आणि तुम्हाला समजलं अशी मी आशा धरतो. तो हम जगत का ज्योति है, आणि आपण जगाचा प्रकाश आहोत. आपको मालूम है ज्योति का सबसे बड़ा काम क्या है? आणि प्रकाशाचं सगळ्यात मोठं काम काय आहे? प्रकाश देना. है? अंधकार से दूर करना. आणि अंधकाराला दूर करणं. ज्योति का सबसे बड़ा काम अंधकार को दूर करना है. आणि प्रकाशाचं सगळ्यात मोठं कार्य अंधकार जो आहे त्याला दूर करायचं. मैं जब यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय उसका 5 वचन, आपको मैं बहुत ये विषय बहुत गंभीर है, इसलिए मैं बहुत स्लो में बहुत धीरे समझा रहा हूँ. योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 5 वचन. ज्योति अंधकार में चमकती है ज्योति अंधकार में चमकती है. और अंधकार ने उसे ग्रहण न किया. बोलेगा तो अंधकार ने ज्योति को कब्जा नहीं किया, हाँ. ज्योति ने अंधकार को कब्जा करके उसको भगाया. आणि प्रकाशाने अंधकारावर ताबा मिळवत अंधकाराला दूर केलं, पण अंधकाराने प्रकाशावर ताबा नाही मिळू शकला. ज्योति के सामने अंधकार रुक नहीं सकता. आणि प्रकाशासमोर अंधकार राहू शकत नाही. Praise the Lord. Praise the Lord. तो शैतान कौन है? शैतान कोण आहे? है वो मृत्यु का अधिकारी है. आणि तो मरणाचा अधिकारी आहे. मृत्यु का अधिकारी बोलेगा तो मृत्यु बोलेगा तो मला अंधकार का व्यक्तित्व रूप है. आणि मरण म्हटलं म्हणजे अंधकाराचं एक व्यक्तित्व आहे. मला मृत्यु का काटा पाप है. आणि मरणाचा जो काटा आहे तो पाप आहे. मतलब इसलिए हम लोग हमारे जीवन में हम प्रभु से हमारे ज्योति पाया और ज्योति है, तो हमारे जीवन से शैतान और उनका काम दूर होना चाहिए. आणि आपणाला प्रभूपासून प्रकाश प्राप्त केलेला आहे आणि आपण स्वतः प्रकाश जर झालेला आहे तर शैतान आणि त्याचं कार्य आपल्यापासून दूर राहिला पाहिजे. हम लोग पहले कौन था? अगोदर आपण कोण होतो? हम लोग अंधकार थे, आपण स्वतः अंधकार होतो. और अभी अंधकार नहीं. आता आपण अंधकार नाही अभी हम प्रभु में ज्योति है. आणि आता आपण प्रभूमध्ये प्रकाश आहोत. तो इसलिए हमको ये बात का अनुभव का मतलब बहुत गहरा मतलब अपने जीवन में मतलब क्या बोलता अनुभव है. आणि आपल्याला या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये अनुभव आहे. एफिसियों 5 अध्याय का 8 वचन पढ़ना. इफिसियरचं पत्र 5 अध्याय 8 वचन. हाँ, कि तुम तो पहले अंधकार थे, हाँ. परंतु अब देखा, प्रभु में तुम जोड़े पहले अंधकार थे, मतलब अंधकार में थे ऐसे नहीं, अंधकार थे. आणि अगोदर तुम्ही अंधकार होते, परंतु अब प्रभु में ज्योति हो. अभी प्रभु में ज्योति है. आणि आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. इसलिए अभी हम प्रभु में होते हुए अंधकार का काम हमारे में नहीं होना चाहिए. आणि प्रभूमध्ये राहत आपल्यामध्ये अंधकाराचं कार्य व्हायला नको. अभी हम प्रभु में आने के बाद में भी वो अंधकार का काम हमारे में है क्या? आणि प्रभूमध्ये आल्यानंतरही त्या अंधकाराचं कार्य आपल्यामध्ये आहे का? रोमियो 13 अध्याय 12 वचन एक बड़ा अच्छा चेतावनी है. रोम त्याचा 13 अध्याय त्याचं 12 वचन खूप सुंदर अशी चेतावणी वो आहे. बीत गए हैं हाँ. और दिन निकलने पर है. हाँ. इसलिए हम अंधकार के कामों को त्याग कर देखा अंधकार के कामों को त्यज कर ज्योति की हत्या बांध ले. प्रियो प्रभु में आने के बाद में हम ज्योति बनने के बाद में हमें ढूंढना है कोई भी प्रकार का अंधकार का काम, मतलब हमारा ज्योति बुझाने वाला काम मुझ में है तो उसको दूर करके क्या करना, ज्योति के हथियार को बांध ले. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपण प्रकाश झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला शोधायचं आहे की कुठल्या प्रकारे अंधकाराचे काम अजूनही मी करत आहे का. जर करत आहे तर ते आपल्याला दूर करायचे आणि त्याच्यानंतर काय करायचंय की प्रकाशाचे शस्त्र धारण करायचे. अंधकार का काम बोलेगा तो आणि अंधकाराचे कार्य म्हटलं म्हणजे पाप. हर एक प्रकार का बुराई पाप. आणि प्रत्येक प्रकारचं पाप. ये पाप हमारा कैसे जन्म होता? आणि या पापाचा जन्म कसा होतो? याकूब 12 अध्याय उसका 15 वचन. फिर अभिलाषा गर्भवती होकर. यस, याकूब 1:15. याकूब पहिला अध्याय 15 वचन. फिर अभिलाषा गर्भवती होकर पाप को जनती है. देखा, अभिलाषा गर्भवती होकर पाप को जन्म देता. इसका मतलब
हमारे अंदर मला अभिलाषा लाने के लिए विरोधी कोशिश करता आणि आपल्या जीवनामध्ये अभिलाषा आणण्याकरता विरोधी सैतान कार्य है करतो. ना. इसलिए हमको हर बात में वचन हमें चेतावनी देता है. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं वचन आपल्याला सावध करतो. जब रोमियो 13 अध्याय उसका 14 वचन उसका भी पाठ पढ़ा. रोम त्याचा 13 अध्याय 14 वचनाचा शेवटला भाग. और शरीर की अभिलाषा को पूरा करने का उपाय न करो. देखा, शरीर की अभिलाषाओं को पूरा करने के लिए उपाय ना करो. वरन मसीह को पकड़ो. हाँ, मसीह को पहन लो. आणि शरीराची अभिलाषा पूर्ण करण्याकरता तुम्ही प्रयत्न करू नका, तर ख्रिस्ताला परिधान करा. हमें मसीह को पहनना है भाई. आणि आपल्याला ख्रिस्ताला परिधान करायचंय. मसीह को पहना रहेगा. आणि ख्रिस्ताला परिधान करायचंय. अगर मसीह को पहना रहेगा तो हम सावधान रहेगा. आणि ख्रिस्ताला जर आपण परिधान केलं तर आपण सावध राहू. हम कौन है? आपण कोण आहोत? हम मसीह है. आपण ख्रिस्ती आहोत. मसीह लोगों का खूबी क्या है? आणि ख्रिस्ती लोकांचं वैशिष्ट्य काय आहे? जरूर दुनिया में रहता है पर जो दुनिया का नहीं हो. आणि ते जगामध्ये राहता पण ते जगाचे नाही. उनका बारे में गलातियों 5:24 वचन में लिखा है. आणि गलातिकराचं पत्र 5 अध्याय 24 वचनामध्ये त्यांच्या संबंधाने असं लिहिलेलं आहे. जो मसीह यीशु के है. आणि जे ख्रिस्त येशूचे आहे. हाँ, उन्होंने शरीर को उसकी लालसाओं हाँ. और अभिलाषा समेत क्रूस पर चढ़ा दिया है. देखा, उनको क्रूस पर चढ़ा दिया है. आणि जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी आपली शरीर त्याची लालसा आणि त्याच्या अभिलाषा सह वधस्तंभावर चढवलेलं आहे. अभी हम शरीर के अनुसार चलने वाले नहीं, आता आपण शरीराच्या अनुसार चालणारे नाही, आत्मा के अनुसार चलने वाला है. आत्म्याच्या अनुसार चालणारे आहोत. बहुत बड़ी बात है ना. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमको प्रभु ने जगत का ज्योति बनाया. प्रभूने आपल्याला जगाचा प्रकाश बनवला. हमें वो ज्योति में चलना. आपल्याला त्या प्रकाशामध्ये ये चालायचं. प्रभु के संगति में चलने वाला आपको बहुत सुपरिचित होगा. जब पहला यूहन्ना उसका पहला अध्याय उसका 5 से 7 वचन पढ़ना. पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय 5 ते 7 वचन. जो समाचार हमने उससे सुना हाँ, और तुम्हें सुनाते हैं हाँ. वह यह है हाँ. कि परमेश्वर ज्योति है परमेश्वर ज्योति है. और उसमें कुछ भी अंधकार नहीं. देखा, परमेश्वर में कुछ भी अंधकार नहीं. यदि हम कहें हाँ, कि उसके साथ हमारी सहभागिता है देखा, हमें उद्धार पाए हुआ हम लोग क्या बोलेगा? हमारे साथ हमको परमेश्वर के साथ सहभागिता है. हाँ, आणि आपण जे तारण प्राप्त झाले आपण काय म्हणू की आमची सहभागिता देवासोबत आहे. हाँ, और फिर अंधकार में चले. हाँ, हाँ. देखा, सहभागिता प्रभु के साथ और चलता अंधकार में. आणि आपली सहभागिता प्रभू सोबत आणि आज चालतो आपण अंधकारासोबत. ये सच्ची बात है क्या? हे खरं आहे का? नहीं, ये झूठ बात है. हे खोटं आहे. हाँ, आगे तो हम झूठे हैं झूठे हैं. और सत्य पर नहीं चलते. हाँ, और यदि जैसा वह ज्योति में है हाँ. वैसे ही हम भी ज्योति में चले हाँ. तो एक दूसरे से सहभागिता रखते हैं. हाँ प्रियो, प्रभु ज्योति है और प्रभु के संगति में रहने वाला ज्योति में चलना चाहिए. आणि प्रभू प्रकाश आहे आणि जो प्रभू सोबत चालतो तो प्रकाशामध्ये चाललं पाहिजे. हम पहले क्या था? आपण अगोदर काय होतो? अभी हमने एफएससीओ 5:8 में पढ़ा था. आणि आताच आपण इतिहासकाराचं पत्र 5 अध्याय 8 वचन वाचलं होतं की आपण अगोदर अंधकार होतो. लेकिन उसका 9 वचन में एफएससीओ 5:9. आणि इतिहासकाराचं पत्र 5 अध्याय त्याचं 9 वचन. हाँ, क्योंकि ज्योति का फल ये हम ज्योति का फल आया नहीं. मतलब हम अभी ज्योति है वो शब्द आना चाहिए. परंतु आप प्रभु हाँ. में ज्योति हो. हाँ, अभी तुम प्रभु में ज्योति हो. ज्योति. हाँ, वो बात है. मतलब वो शब्द मेरे उसमें 9 है. अभी हम प्रभु में ज्योति है. आणि आता आपण प्रभूमध्ये प्रकाश आहोत. ज्योति है तो ज्योति का फल. हाँ, ज्योति का फल आना चाहिए. आणि मग प्रकाशाचे फळ आले पाहिजे. हाँ, आगे बढ़ना. ज्योति की संतान के समान चलो. हाँ. क्योंकि ज्योति का फल ज्योति का फल सब प्रकार की भलाई सब प्रकार की भलाई. और धार्मिकता हाँ, और सत्य है. हाँ. देखा, देखिए, हमको यीशु मसीह दुनिया में जीवन बिताया हुआ वो बातों पर प्रभु हमको लाने वाला भाग्य ज्योति में हम लोगों को सहभागिता कराए. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे जीवनक्रम केलं त्या मार्गामध्ये आपल्याला तो घेऊन आला आणि मग आपल्याला प्रकाशामध्ये आणलं. प्रभु में आने के बाद कभी भी अंधकार के साथ हम मेलजोल नहीं करना चाहिए. उसका 11वें वचन पढ़ना. 11 वचन वाचा. अंधकार के निष्फल कामों के सहभागी न हो. हाँ, वरन उन पर उड़ाना दो. हाँ, हाँ. देखा, उस पर उड़ाना जो. आणि मग ते उघड करा. देखिए, मानो प्रभु ने जो ज्योति बनाया हुआ अपने पीछे आने वाला उन लोगों के बारे में प्रभु ने 2 दृष्टांत करा. ज्योति बना हुआ
अपना चेहरे के बारे में प्रभु ने वहां पर 2 दृष्टांत कहा. आणि आपल्या पाठीमागे येणारे जे शिष्य ज्यांना प्रभूने प्रकाश बनवलेला आहे त्याच्या संबंधाने प्रभूने 2 दृष्टांत सांगितले. मत्ती की सुसमाचार 5 अध्याय मध्ये त्याचा 5वा अध्याय उसका 14 वचन का बी 5. 14 वचनाचा शेवटला भाग. जो नगर पहाड़ पर बसा हुआ है, हाँ देखिए, एक ज्योति बना हुआ व्यक्ति किसके समान है? आणि एक प्रकाश झालेला व्यक्ती हा कुणा समान आहे? पहाड़ पर रहने वाला नगर के समान नगर की जैसा. आणि डोंगरावर राहणाऱ्या एका शहराप्रमाणे. छिपने से। समझ में आया? वो ज्योति पाया हुआ व्यक्ति का एक हमारा दृष्टांत है. आणि प्रकाश प्राप्त झालेल्या व्यक्तीचा तो एक दाखला आहे. दूसरा दृष्टांत आणि दुसरा एक दाखला उसका 5 का 15 वचन. 5 अध्याय 15 वचन. और लोग दिया जलाकर हाँ. पैमाने के नीचे नहीं, हाँ. परंतु दीवट पर रखते हैं। दीवट पर रहने वाला व्यक्ति वो है हमारा सच्चा उद्धार पाया हुआ प्रभु का जन. आणि एक दिव्याप्रमाणे चमकणारा जो आहे तो व्यक्ती आहे की जो खरा तारण प्राप्त झालेला व्यक्ती. मतलब प्रभु के पीछे चलने वाला ज्योति पाया हुआ या ज्योति बन गया, उनका 2 दृष्टांत. एक मतलब पहाड़ पर रहने वाला शहर सबको दिखता, मतलब वो छुप नहीं रह सकता. आणि मग जे प्रभूमध्ये प्रकाश असे झाले त्यांच्या संबंधाने प्रभूने 2 दाखले दिले की ते लोक कशा समान आहे. तर पहिलं म्हणजे डोंगरावर वसलेल्या एका नगरा समान आहे की जे लपू नाही शकत. मतलब बोलने का अर्थ है जो मसीह में आया हुआ वो व्यक्ति सबको दिखता है क्योंकि उनका जीवन बदल गया. आणि मग प्रभूमध्ये आलेला जो व्यक्ती आहे त्याचं जीवन सगळ्यांना दिसतं, ते लपू नाही शकत. वो जो बदला हुआ जीवन है वो प्रकाश. आणि त्याचं ते बदललेलं जीवन आहे ते आहे प्रकाश. और दूसरा हम लोग क्या देखते हैं प्रियो? आणि दुसरं आपण काय बघतो? मतलब अभी देखो, अभी आप वो पहाड़ पर रहने वाला शहर किसी प्रकार छुप सकता है क्या? आणि डोंगरावर वसलेलं ते जे नगर आहे ते लपू शकतं का? नहीं नाही. है. इसका मतलब क्या है प्रियो? याचा अर्थ काय आहे? प्रभु में आया हुआ व्यक्ति का जीवन में आया हुआ बदलाव सबको प्रकट होगा. आणि प्रभूमध्ये जे आलेले आहे त्याच्या जीवनामध्ये झालेला बदल सगळ्यांना प्रगट होईल. उसका व्यक्तित्व एकदम शोभायमान होगा. आणि त्याचं जे व्यक्तित्व आहे ते खूप सुशोभित राहील. वो किसी प्रकार भी छिपा नहीं सकता. आणि कुठल्या प्रकारे ते लपल्या जाऊ शकत नाही. सच्ची बात है. तर आहे. प्रभु में आया हुआ एक व्यक्ति का जीवन, उनका स्वभाव वो अभी वो छिपा नहीं सकता. आणि प्रभूमध्ये आलेल्या व्यक्तीचा स्वभाव हा लपल्या जाऊ शकत है ना. नाही. वो पहले शराबियों के साथ चलता था, सिनेमा देखने वालों के साथ चलता था, ताश खेलने वालों के साथ चलता था, दुनिया की फालतू लोगों के साथ घूमता था. ऐसा मिलेगा फिर? नहीं, उसका हर कदम में एकदम आदर्श रहेगा. आणि मग अगोदर जे दारू पिणारे त्यांच्या सोबत चालायचा, पत्ते खेळणारे त्यांच्या सोबत चालायचा, अशा प्रकारच्या जगाच्या लोकांच्या सोबत तो चालायचा. पण आता त्याचं तारण झाल्यानंतर, तो प्रकाश झाल्यानंतर त्याचं जीवन तसं राहील का? तर तसं नाही राहणार. उसी प्रकार अभी बत्ती जला करके दीवट पर रखा. आणि त्याचप्रमाणे दिवा लावून ते समईमध्ये ठेवला. बत्ती जलना है तो क्या चाहिए? आणि मग जर एखादा दिवा जर जळायचा आहे तर काय पाहिजे? तेल चाहिए. त्याच्यासाठी तेल पाहिजे. तो पवित्र लोगों के लिए तेल क्या है? आणि पवित्र लोकांकरता तेल काय आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. हाँ, जो व्यक्ति आत्मा में चलेगा तो उसमें से आत्मा का फल निकलेगा, वो किसी प्रकार भी बंद नहीं कर सकता. आणि मग जो आत्म्यामध्ये चालतो त्याच्याद्वारे आत्म्याचं फळ निघेल, ते कधीही बंद राहणार नाही. प्रियो, हमको ये बात को, उसका फल उसका घर का सबको दिखाई देगा. आणि त्याचं फळ त्याच्या घरातल्या सर्वांना दिसेल. आज अपने को परखना है कि मेरा घर में मैं आत्मा का फल दे पा रहा है कि नहीं. आणि आज आपल्याला पाहायचं की माझ्या घरामध्ये मी आत्म्याचं फळ देत आहे का? है ना. ये दोनों फल की, मतलब ये दोनों दृष्टांत के द्वारा प्रभु हमको बात समझा रहा है. आणि या दोन्ही दृष्टांच्या द्वारे प्रभू आपल्याला गोष्ट समजून सांगत आहे. मतलब उस ज्योति का निर्वचन व या व्याख्या. आणि मग त्या प्रकाशाची व्याख्या. अभी प्रकाश का दृष्टांत बताया दो. आणि प्रकाशाचे 2 उपमा दाखवले. प्रकाश होने के बाद में काम पर नहीं रखना, 4 बात बताया. आणि मग आपण जर प्रकाश झालेलो आहे, आपण जर दिवा झालेलो आहे, तर तो दिवा कुठे न ठेवायचा त्या 4 ठिकाण सांगितले. अभी वो प्रकाश का व्याख्या प्रभु ने दिया. आणि त्या प्रकाशाची व्याख्या प्रभूने दिली. वो है मत्ती 5 अध्याय का 16. मग ते 5 अध्याय त्याचं 16 वचन. हाँ, उसी प्रकार तुम्हारा उजाला हाँ. मनुष्य के सामने
हाँ कि वे तुम्हारे भले कामों को देखकर मतलब आपका ये जो ज्योति वो क्या है? आणि तुमचा हा जो प्रकाश आहे तो काय आहे? आपका जीवन का भले का, आणि तुमच्या जीवनाचे चांगले काम, आपका जीवन का लक्ष्य, आणि तुमच्या जीवनाचा उद्देश, आपका जीवन का विचार, तुमच्या जीवनाचा विचार, ये सब हमेशा क्या रहेगा? आणि हे सर्व नेहमी काय राहील? भला है. ते चांगले राहील. हम हमेशा दूसरे के बारे में भला सोचेगा. आणि नेहमी आपण दुसऱ्या संबंधाने चांगलं विचार करू. क्या समझा? काय संबंध? ये है वो ज्योति का निर्वचन. आणि हे आहे प्रकाशाची व्याख्या. हम लोग कोई भी भले काम करके उधार नहीं पाया, आणि कुठले चांगले काम करून आपलं तारण नाही झालं, पर जो हम भले कामों के लिए सृजा गया या हमें नया जन्म. आणि ते चांगले काम करण्याकरता आपला नवा जन्म झाला. प्रियो, आपको मालूम है मतलब अंधकार में रहने वाले लोग ज्योति आने के लिए कितना इंतजार में, कितना आशा में रहता. आणि ज्यांच्याकडे अंधकार आहे ते लाईट येण्याची किती वाट पाहतात. तो हमें ज्योति बनाने वाला प्रभु को, हमें ज्योति मिल गया, ज्योति को नहीं धन्यवाद देना, ज्योति दिया हुआ प्रभु को धन्यवाद देना. आणि आता आपण जे प्रकाश झालेला आहे, आपल्याला प्रकाश मिळालेला आहे, तर म्हणून आपण प्रकाशाकरता धन्यवाद नाही द्यायचं, तर ज्याने आपल्याला प्रकाश दिला त्याला धन्यवाद द्यायचं आहे. बहुत बड़ी बात. खूप मोठी गोष्ट आहे. तो आज घर में जाकर के होमवर्क रूम में करने के लिए मैं आपको कुछ बात सोचने के लिए देता हूँ. आणि घरी जाऊन तुम्ही काही गोष्टी मनन करण्याकरता मी गृहपाठ देतो. वो एक आत्मिक परिशोधना. आणि मग ती आत्मिक परीक्षा. हाँ मतलब क्या मालूम है? काय माहिती का? पहली बात, मेरा आत्मिक जीवन का लक्ष्य क्या? माझ्या आत्मिक जीवनाचा उद्देश काय आहे? आप लोग जाकर के परखना. आणि तुम्ही घरी जाऊन स्वतःला पारखा की माझ्या आत्मिक जीवनाचं लक्ष्य काय आहे. दुसरं, मेरा आत्मिक जीवन का पोषण या भोजन क्या करके मैंने समझा. आणि माझ्या आत्मिक जीवनाचं भोजन काय आहे मी काय समजलो. और मेरा आत्मिक जीवन का सेवकाई. आणि आत्मिक जीवनाची सेवा. मैं आज मतलब आत्मिक जीवन में है, मैं प्रभु में है, मैं आत्मिक व्यक्ति है, तो मेरा सेवा कैसा है. आणि जर मी प्रभू मध्ये आहे, मी जर एक आत्मिक आहे, तर माझी सेवा कशी आहे. और प्रभु मतलब प्रभु में मेरा गवाही कैसा है. आणि प्रभू मध्ये माझी साक्ष कशी आहे. प्रभु के साथ का संगति मेरे कैसा है. आणि प्रभू सोबत माझी संगती कशी आहे. मतलब प्रभु का मतलब महिमा के लिए मेरे पास क्या प्रबंध है. आणि प्रभूच्या गौरवाकरता माझ्या काय योजना आहे. और मैं कहाँ तक प्रभु का स्वभाव में बदल पाया. आणि कुठपर्यंत प्रभूच्या स्वभावामध्ये मी बदलू शकलो. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. इतना बात परखेगा तो एवढ्या गोष्टी जर पारखल्या तर मतलब आपका आत्मीय जीवन में आपको एक तसल्ली मिलेगा. आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला एक समाधान भेटेल. आपको मालूम है जब डॉक्टर के पास जाता है, आणि ज्या वेळेला आपण डॉक्टर कडे जातो, क्या करता? काय करतो. मतलब वो कुछ सवाल पूछता है आणि डॉक्टर काही प्रश्न विचारतो. और इसके बाद में मतलब आप कैसे खाता है, क्या क्या खाता है, ये सब पूछता है. आणि डॉक्टर विचारतो तुम्ही काय काय खाता, कधी कधी खाता. तो बाद में बोलता है आणि त्याच्यानंतर म्हणतो आंख देखा. आणि मग डोळे चेक करतो. कान देखा. कान देखता. कान बघतो. फिर बोलता है जीव दिखाओ. नहीं और दिखाओ. जीव दिखाओ. आणि मग नंतर तो जीभ चेक करतो. उसके बाद में बोलता है थोड़ा जोर से बोलो, मतलब आपका गहरा कैसा है तो देखने के लिए. आणि तुम्ही जोरात बोला तर गळा चेक करण्याकरता. फिर आपका हाथ पकड़ कर देखता है आणि मग तुमचा हात पकडून बघतो. बराबर चलता है कि आणि मग तो बरोबर चालतंय का. बड़े बड़े साइंटिस्ट लोग बैठा है लेकिन मुझे बोलना पड़ता है. मैं पल्स देखता. मेरे को शब्द नहीं आया. पल्स देखता. आणि मग तो नाडी चेक करतो. ये सब क्या करता ना. आणि हे सगळं करतो ना. अभी आपने मालूम एक सच्चा प्रभु का योजना के अनुसार बुलाट पाया हुआ व्यक्ति ये 7 बातों को पक्का होमवर्क, मैं अभी आपको उसका बारे में व्याख्या नहीं करूंगा, पर जो होमवर्क रूम में आपको करना है. आणि मग त्याच्या संबंधाने मी व्याख्या नाही करणार, पण तुम्ही गृहपाठ म्हणून या गोष्टी घरी जाऊन करायची. बहुत बड़ी बात. खूप मोठी गोष्ट आहे. प्रियो, में प्रभु ने ज्योति बनाया. जैनो प्रभूने आपल्याला प्रकाश बनवलं. आज मैं वो ज्योति की संतान होकर जीवन बिता पा रहा है कि नहीं. आज त्या प्रकाशाचे पुत्र होऊन मी जीवन जगत आहे का. मानव ज्योति हमेशा अंधकार को दूर करता.
आणि प्रकाश जो आहे तो अंधकाराला दूर करतो. ना आपको मालूम है, जो व्यक्ति हमारे लिए भलाई किया हम उनके साथ भलाई करता है तो वो इंसानियत बोलता है. आणि जे आपल्यासोबत चांगलं करतात त्यांच्यासोबत जर आपण चांगलं करतो तर मग त्याला माणुसकी म्हटलं जातं. जो व्यक्ति बुराई के बदले बुराई करता है उसको जानवरी बोलता है, जानवर का ही. आणि जो कोणी वाईटाबद्दल वाईट करतो त्याला एक जनावराचा स्वभाव म्हटलं जातं. जो भलाई के खिलाफ में बुराई करेगा उसको बोलता है शैतानी. आणि चांगल्याच्या विरोधात जो कोणी वाईट करतो त्याला म्हटलं जातं सैतानी. पर जो बुराई के बदले भलाई करेगा उसको बोलता है ईश्वरीय. आणि जो वाईटाबद्दल चांगलं करतो त्याला म्हटलं जातं ईश्वरीय. वो है ज्योति का काम. आणि ते आहे प्रकाशाचं कार्य. ज्योति कभी भी अंधकार नहीं लाती. आणि प्रकाश जो आहे तो कधी अंधकार नाही आणणार. समझ गया हो. समजलं असेल. प्रियो, वास्तव में प्रभु का हमारे प्रति योजना कितना बड़ा है. आणि खरोखर प्रभूची आपल्या संबंधाने योजना आहे. हमें मसीह के स्वभाव में बदलना है. आणि आपल्याला ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये बदलायचं. स्वर्ग को सुंदर बनाने वाला उधर का बगीचा नहीं. आणि स्वर्गाला सुंदर बनवणारा स्वर्गामध्ये असणारं ते गार्डन नाही आहे. वो जीवन का वृक्ष वो नहीं स्वर्ग को स्वर्ग बनाना. आणि ते जीवनाचं झाड जे आहे ते स्वर्गाला स्वर्ग नाही बनवत. सोने का सड़क उसको स्वर्ग को स्वर्ग नहीं बनाना. आणि सोन्याचे रस्ते ते स्वर्ग नाही बनवत. स्वर्ग को स्वर्ग बनाने वाला एकमात्र व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह. आणि स्वर्गाला स्वर्ग बनवणारा एक मात्र व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. याद रखना. लक्षात ठेवा. आप स्वर्ग के लिए बुलाहट पाया वो व्यक्ति है तो वो स्वर्ग का अनुभव स्वर्ग में जाकर के अनुभव करना ऐसा नहीं. यहाँ पर आपको स्वर्ग का अनुभव में जीना है. आणि तुम्ही स्वर्गाकरता पाचारण केलेले जर व्यक्ती आहात तर तो स्वर्गाचा अनुभव तिथं जाऊन करायचा असं नाही, तर या जीवनामध्ये जीवन जगत असताना तो स्वर्गाचा अनुभव तुम्हाला प्राप्त करत जीवन जगायचं आहे. जहाँ पर यीशु है वहाँ पर स्वर्ग है. ज्या ठिकाणी प्रभू येशू आहे त्या ठिकाणी स्वर्ग आहे. तो यीशु मसीह कितने लोगों के साथ है वो हमारा प्रदर्शनी करेंगे. हालेलुया. वो स्वर्ग में है. आणि ते स्वर्गात आहे. कहाँ पर है? कुठे आहे? स्वर्ग में. ते स्वर्गात आहे. यीशु मसीह है ना. आणि येशू ख्रिस्त आहे ना. तो यीशु मसीह जहाँ पर है वो है स्वर्ग. आणि जिथे येशू ख्रिस्त आहे तो आहे स्वर्ग. जो यीशु मसीह जिसमें नहीं है वो है नरक. आणि ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्त नाहीये तो आहे नरक. समझ गया कि नहीं. समजले का नाही. तो यहाँ से हमें मसीह के स्वभाव में अभी आप देखो यहाँ पर सब लोग यीशु मसीह का स्वभाव रहेगा तो आणि या ठिकाणी स्वर्ग है ना. या ठिकाणी बसलेला सगळ्यांचा स्वभाव जर येशू ख्रिस्ताप्रमाणे असेल तर मग हे स्वर्ग आहे ना. Praise the Lord. तो आज हमारे जीवन में हमें कहाँ तक मतलब वास्तव में भलाई प्राप्त किया. आणि खरोखर मी माझ्या जीवनामध्ये कुठपर्यंत जे सांगूनपणा जो आहे तो प्राप्त केला. बोले करता सांगायचं तात्पर्य मसीह का स्वभाव में बदल पाए. आणि ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आपण बदलू शकतो. हम तत्व में बोलता है कि हम जगत का ज्योति है. आणि आपण अशा प्रकारे म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. परंतु अभी भी हम कई बातों से ढका हुआ है. आणि अजूनही पुष्कळ गोष्टीच्या द्वारे आपण झाकलेलो आहोत. हरे कृष्ण. मैं आशा करता हूँ आपको ये बहुत सरल रूप में समझ में आया होगा. आणि मी आशा ठेवतो खूप सरळ रीतीने तुम्हाला हे समजलं असेल. क्योंकि आज मैं बहुत धीरे धीरे गया कारण आज मी खूप हळूहळू गेलो आपको समझने के लिए. तुम्हाला समजण्याकरता. तो प्रभु के वचनों के द्वारा आपको बहुत आशीष दे. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला खूप आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमेन.